आज जे वाकडमध्ये घटना झाली, 4 मजली बिल्डिंग पाडण्यात आली, तर त्याविषयी आपण थोडीशी सविस्तर माहिती द्या. कारण भरपूर नागरिकांची प्रत्येक प्रभागामधून असं आहे की अतिक्रमण वाढलेलं आहे. आजची जी घटना झाली त्याच्या संदर्भातची रात्री एक 11-11:30च्या दरम्यान त्याच्या संदर्भाचं आपल्या एक सूचना मिळाली. सूचनेप्रमाणे आपले संबंधित यंत्रणा आहे त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्यांनी पाहिलं की ती संबंधित जी इमारत आहे ती टिल्ट झाली होती. मग त्याच्यावरती ती निष्कासन करणं गरजेचं आहे असं एकमत झालं. त्याच्यानंतर आपण ते कारवाई करण्यासाठी जी काही पुढील कारवाई करण्यासंदर्भाचं नियोजन केलं. पण रात्रीची वेळ असल्यानं आणि लोकांची सुरक्षितता बघून आपण ते सकाळी करण्याचं नियोजन केलं आणि सकाळी मग व्यक्तिशः मी पण, सिटी इंजिनियर, बाकी सगळी बिल्डिंग परमिशन, सिव्हिल, फायर सगळी लोकं उपस्थित होती त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर आपण जे काही निष्कासनाचं आहे ते काम केलं आणि पूर्ण इमारत असेपर्यंत मी स्वतः तिथं जातीनं लक्ष देऊन उभे होतो तिथे पण आणि ते पूर्ण इमारत जी आहे ती निष्कासन केलेली आहे आणि ती जे काही इमारत आहे ती इमारत सँक्शन केलेली होती. पण सँक्शनपेक्षा त्या विकासकांनी सँक्शनपेक्षा जास्त इमारत जी आहे ती बांधली होती आणि चुकीच्या पद्धतीने बांधली होती. त्याच्यामुळे त्याला निष्कासन करण्याशिवाय पर्याय नव्हता. 4 मजली बिल्डिंग ही चुकीची बांधेपर्यंत आपण काहीच त्याच्यावर काही केलं नाही किंवा स्टॉप असं काहीच नाही. नाही, चुकीची त्याच्यामध्ये 2 विषय आहेत. एक तर की पहिला मुद्दा त्यांनी नियमानुसार जो सँक्शन प्लॅन दिला त्याच्याप्रमाणे बांधलेलं नाही. आणि UDCPRमध्ये आता जे नवीन प्रोव्हिजन आले त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याकडे व्हिजिट जे आहेत सँक्शन दिल्यानंतर UDCPRमध्ये संबंधित यंत्रणेच्या व्हिजिट्स आहेत ह्या मर्यादित ठेवलेल्या आहेत आणि ते आर्किटेक्टनी आपल्याला वेळोवेळी प्लॅन सबमिट करणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये हे झालेलं दिसत नाही. ठीक आहे की म्हणजे सपोज आपल्याला एखादं कमेन्समेंट दिल्यानंतर त्याचं काम चालू केलं, त्याच्यानंतर प्लिंथ झालं, त्याच्यानंतर स्लॅब झाला, ह्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला आर्किटेक्टनी सबमिशन देणं गरजेचं आहे. तर ते सबमिशन कुठंतरी झालेलं दिसत नाही. त्याच्यामुळं आम्ही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये संबंधित विकासकावरती पण गुन्हा दाखल करतो आणि आर्किटेक्टचं जे काही लायसन्स आहे, परवाना, ते पण रद्द करण्यासंदर्भाची शिफारस याच्यामध्ये करतो. पिंपरी चिंचवडच्या अशा प्रत्येक भागामध्ये बिल्डिंग किंवा बांधकाम सुरू आहे आता सध्यासुद्धा लाईव्ह आणि जुन्यासुद्धा झालेल्या आहेत. तर त्याची आपण कारवाई वगैरे करणार का? किंवा आत्ता बिल्डिंग ही एक पाडली, ही एक घटना आहे, तर अशा घटना होऊ नये यासाठी आपण काय करणार? मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इमारती चालू असतात पण अशा प्रकारच्या घटना ह्या फार कमी घडतात. म्हणजे जे लक्षात येतं आहे की पण आपण जी फ्रिक्वेन्सी आहे, पहिलं आपल्याला प्लिंथला आपण इन्स्पेक्ट करायचो हे सगळ्या जे काही आपली JE आहे, डेप्युटी आहे, पण आता UDCPR प्रमाणे तशा काही मर्यादा आहेत की आपल्याला आर्किटेक्टनीही सबमिट करायचे प्लॅन. त्याच्यामुळं आम्ही तरी त्याच्यावरती विचार करतो आहे की ह्या JE आणि आपल्या जे काही यंत्रणा आहे त्यांच्या पण व्हिजिट झायला पाहिजे जेणेकरून अशा प्रकारची दुर्घटना आहे किंवा अशा पद्धतीचं जे काही चुकीचं बांधकाम आहे ते होणार नाही आणि याच्यावरती कटाक्षाने आम्ही लक्ष ठेवू. नागरिकांचे काही प्रश्न आहेत तर विचारा. संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे सध्या परिस्थितीमध्ये अनधिकृत बांधकाम चालू आहे, 1.5 गुंठ्यामध्ये 2 गुंठ्यामध्ये मोठमोठे टोलेजंग इमारती उभारत आहेत बिल्डर लोक आणि ते विकत आहेत. त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण होतो. तर त्या बिल्डिंगवरती तक्रार करून देखील कारवाई होत नाही. निश्चितच आपण त्याच्यावरती कारवाई करतो आहे. त्याच्यावरती वेळोवेळी आपण कारवाई करण्याचं नियोजन केलेलंच आहे. पण आता नवीन जे कर्मचारी आहेत आपल्याकडे आलेले आहेत आणि त्याच्यावरती निश्चितच आपल्याकडे JE, परत बीट निरीक्षक, हे सगळी यंत्रणा आपल्याकडे आलेली आहे. त्याच्यामुळं सक्षमतेनं आपण हेड ऑफिसमधनं हे सगळं कंट्रोल करतो आहे आणि याच्यानंतर आपण कोणालाही बीट निरीक्षक असेल, संबंधित क्षेत्रीय अधिकारी असेल, कोणालाही आपण याच्यामध्ये सोडणार नाही आणि प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल. ठीक आहे. संबंधित बीट निरीक्षक नाही का सर, ज्यावेळेस बांधकाम सुरू होतं त्यावेळेसही जातात, त्यांना सर्वची माहिती असतं, ते नोटीसही देतात, तरी त्याच्यावरती कारवाई. आपण तेच सांगतोय तुम्हाला. याच्या अगोदर ही जी काही कर्मचारी होते या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे 4-4, 2-4, 3-4 ह्याच्यामुळं ते कुठंतरी तो लूपहोल असायचा ह्या सगळ्या विषयामध्ये. तर आपण प्रत्येक प्रभागाला, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामधले 4 प्रभाग आहेत, तर प्रत्येकाला आपण एक बीट निरीक्षक, त्या ठिकाणी JE, प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करून देणार आहे की जर तुमच्या हद्दीमध्ये जर कुठलं अनधिकृत बांधकाम आढळलं ते कोणाचंही असो तर अजिबात त्याच्यावरती हायगाय केली जाईल नाही, त्याच्यावरती कारवाई केली जाईल. सध्या परिस्थितीमध्ये चिखलीमध्ये जे अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्याचा पूर्ण फौजफाटा जिथे उभा असतो हॉटेलसमोर, ते हॉटेलच अनधिकृत आहे आणि ज्यावेळेसपासून ते बांधकाम चालू होतं त्यावेळेसपासून संपूर्ण गाड्या तिथे उभ्या असायच्या, तरी त्यांनी त्याच्यावरती कारवाई केली नाही. मी सांगतोय की आपण जे झालं नाही हा विषय वेगळा, पण इथून जे करायचं आहे त्याच्यावरती आपण लक्ष देऊन आपण कारवाई करतोय की जे 100%
एखाद्या भागातले एखादं पर्टिक्युलर न करता आम्ही तो एरिया पकडणार आहे आणि एरियावरती कारवाई करणार आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू. घटना घडण्याच्या अगोदर आम्ही 15 दिवसापूर्वी आलो होतो, तर तुमचं पण आम्हाला असंच आश्वासन देण्यात आलं. तुम्ही डायरेक्ट संबंधित भवरे साहेबांना फोन केलं की ताबडतोब तुम्ही रस्ते मोकळे करा, रस्त्यावरचे अनधिकृत बांधकाम असेल किंवा प्लॅन पास बिल्डिंगमध्ये वाढू बांधकाम असेल जी म्हणजे नाही त्याच्यावरती त्वरित तुम्ही कारवाई करा म्हणून त्यांना फोन करून आदेश दिले, पण त्याचं आदेशाचं पालन केलेलं नाही. त्यामुळे आम्ही परत सगळे नागरिक तुम्हाला भेटायला आलो. जर असं होत असेल तर आम्ही जायचं कुठं? तुमचं फोन तुम्ही फोन केलेलं त्याचं देखील त्यांनी आदेश पाळले नाही. अजून नोटिसा नाही. उलट तिथं थांबतात जे तुमचे यंत्रणा आम्ही धडक कारवाई करतो तिथं ते त्यांना संरक्षण देतात. ते जसं ते हॉटेलचं सांगितलं KGN एक्सप्रेस त्याचं पूर्ण वाढीव बांधकाम साईट मार्जिन तरी कारवाई केली. हे बघा 1-2 मी तेच म्हणतो तुम्हाला, एखाद्या पर्टिक्युलर हॉटेलचं किंवा एखाद्या इमारतीचं नाव न घेता आम्ही त्या पूर्ण भागातलं कारवाई करणार आहे. असं अजिबात राहणार नाही की तुम्ही हे सांगितलं म्हणून नाही. एखादा एरिया पकडला आम्ही तर एरियातला जे अनधिकृत बांधकाम आहे सगळ्यावरती कारवाई केली जाईल. आणि जे तुम्ही म्हणताय की कर्मचारी आजच्या गोष्टीला कर्मचारी ही जी तुम्हाला सांगतोय की त्यांची एक्सक्यूज असायची की हे असं आहे ते येत असं आहे, पण याच्यानंतर कुठली एक्सक्यूज ऐकणार नाही. आम्ही जे काही आदेश आहे नवीन परिपत्रक काढणार आहे त्याच्याप्रमाणे केली जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे साहेब आम्ही तुम्हाला पुढे सवय तक्रार केलं ना तर ते संबंधित अधिकारी आमचे नावं सांगतात तक्रारदार आणि ते डायरेक्ट त्यांचा आम्हाला फोन येतो. उद्या जर आमच्या जीविताला धोका निर्माण झाला तर याला प्रशासन जबाबदार असणार आहे. आपण ते गोपनीय ठेवायचं सांगू त्यांना. ठीक आहे. आणि पण सर गोपनीय आम्ही ठेवत नाही. हा प्रभागात विषय. नोटीस वगैरे जातील असं भवरे सरांनी सांगितलं, तर ती किती काळासाठी जाते किंवा काय टाइम पिरियड आहे त्याला? ते लीगल प्रोसिजर आहे त्याप्रमाणे होत असते. ती लीगल प्रोसिजर जर आहे. पालिकेची जागा असेल तर पालिकेच्या जागेतल्याला पण नोटीस आपण पालिकेने द्यायची गरज आहे का? म्हणजे आरक्षणातल्या जागांना जे आरक्षण जागा असणार ही एक लक्षात पालिकेची. घ्या, पालिकेची जागा असेल तरी ती लोक राहतात तिथं, त्यांना वेळ देणं गरजेचं पडते. पहिली तर गोष्ट की अतिक्रमण होऊच दिलं नाही पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरा गोष्ट जर त्यांना तुम्हाला तिथून हलवण्यासाठी वेळ दिला पाहिजे. डायरेक्ट JCB जाऊन नाही पाडता येणार कोणाचंही, कारण जीविताचा पण प्रश्न असतो. त्याच्यामुळे ती संधी दिली पाहिजे. ती तिची प्रोव्हिजन असते. कायदेशीर प्रोव्हिजनप्रमाणे 100% केलं जाईल. ठीक आहे, ओके, थँक्यू.